नमस्कार. मी राकेश प्रल्हाद पाटील, संपादक द पोलीस न्यूज, आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. आज आपण एक महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करीत आहोत. महाराष्ट्र सरकारने BOT तत्वावर जे तपासणी नाके दिले गेले महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती, थोडक्यात महाराष्ट्राला लागत गुजरात आणि मध्य प्रदेश या सीमालगत असलेले तपासणी नाके हे लुटेरे केंद्र सुरू आहेत. तुम्ही म्हणणार की लुटेरे केंद्र का म्हणतात? कारण की या ठिकाणी ट्रक चालकांकडून अमाप समाप पैसे घेतले जातात. यात RTO पासून तपासणी नाकाधारक, MPCPLचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक अशा सर्वांच्या संगनमताने लुटीचा प्रकार सर्रास सुरू आहे. आता आपण सर्वात महत्त्वाचे 24 वर्ष 6 महिन्याच्या कराराने दिले गेलेले हा नाका सुरू झाला 30 मार्च 2009 रोजी. तर थोडक्यात हा नाका चालणार आहे 2033 पर्यंत. या नाक्यावरती काय सुरू आहे? या नाक्यावरती सरकारचा उद्देश होता BOT तत्वावरती की वाहतुकीमध्ये सुलभता यावी, यांनी वापरावे आणि लोकांना सेवा द्यावी. याबाबत हायकोर्टामध्ये केस गेल्यानंतर त्यांनी देखील एक स्पष्ट म्हटलं आहे की हे नाके हे सेवेसाठी असतील, याच्यातनं ते त्यांचे चार्ज घेतील. BOT तत्वावरती म्हणजे ट्रक चालक त्याच्या मोबदला देतील, त्याच्यात वजन होईल. यांचं काम काय? चेकपोस्ट बांधणे, चालवणे, देखभाल करणे आणि शेवटी हे सर्व झाल्यानंतर सरकारला हस्तांतरित करणे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश चेक पोस्टवर पैसे गोळा करण्यासाठी नव्हता असं हायकोर्टाने नमूद केले आहे. परंतु आजच्या तारखेला या चेक पोस्टचा उपयोग फक्त पैसे गोळा करण्यासाठीच केला जात आहे. या बाबतीत अनेक राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आवाज उठवतात, परंतु या ठिकाणी तक्रारीची दखल घेतली जात नाही. आत्ताच महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उपोषणाला बसले आहेत. अनेक तक्रारी केल्या की ही रस्ते खराब होतात, ओव्हरलोड थांबवली गेली पाहिजे. परंतु ओव्हरलोड RTO आणि MPCPLच्या अधिकाऱ्यामार्फत सर्रासपणे सुरू आहेत. याच्यात सर्वात मोठे भ्रष्टाचारी म्हणजे MPCPL जे कर्मचारी आहेत, तिथून तर वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत फार मोठे हप्ते जातात. त्याच्यामुळे कोणीच कुठे कारवाई केली जात नाही. कारण की मोठ्या व्यक्तीचे हात असल्यामुळे कर्मचारी म्हणतात की अदानीचा हात आमच्या पाठीशी आहे, आम्ही कोणाला घाबरणार नाही. अशा पद्धतीने सर्रास लूट सुरू आहे. आता हे लुटीचे प्रकार काय? हे सर्व पुरावे आमच्या हाती आलेले आहेत. आम्ही ते पुरावे सर्व टप्प्याटप्प्याने मांडणार आहोत. परंतु सर्वात पहिले मी सांगेल की ओव्हरलोडच्या माध्यमातून सर्रासपणे एका गाडी चालकाकडून बेकायदेशीररित्या 1000 ते 2000 रुपये घेतले जातात आणि गाडी पास केली जाते. आणि ह्या पैशांची वाटप खालून तर वरपर्यंत दिली जाते. ती दिली गेली असल्यामुळे या ठिकाणी कारवाई होत नाही आणि हे निर्डावलेले त्या ठिकाणचे अधिकारी, कर्मचारी कोणालाही घाबरत नाही. टाईम पडल्यात मारहाण करतात, खून करण्याची धमकी देतात. अशा पद्धतीची गुंडगिरी या सर्व तपासणी नाक्यांवर सुरू आहे. त्यात आम्ही आता खास करून धुळे जिल्ह्यातील हाळाखेड नाका आणि पालघर जिल्ह्यातील तलासरी नाकाचे काही पुरावे हाती आले आहेत. त्याबाबत आपण ह्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. यावेळी या संदर्भात हायकोर्टाने काही निर्देश दिले. त्या स्पष्ट म्हटलं गेलेलं आहे, कराराचा मुख्य उद्देश पैसा गोळा करणे हा नसून मुख्य उद्देश सीमा तपासणी नाक्याचे आधुनिकीकरण करणे, संगणकीकरण करणे, वाहनाची तपासणी अधिक व्यवस्थित करणे, वाहनांचे वेट नेट व्यवस्थित पद्धतीने करणे, वाहन मालाची माहिती संगणकीय पद्धतीने नोंदवणे, कॉम्प्युटराइज पद्धतीने नोंदवणे, स्कॅनिंग आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणे, वाहनांना आवश्यक सेवा देणे, विविध विभागाच्या तपासणी प्रक्रियेत समन्वय करणे, वाहनांची क्लिअरिंग टाईम कमी करणे, आधुनिक पायाभूत सुविधा उभारणे. या उद्देशावर सुरू झालेल्या नाक्यांवर वेटिंगच्या बाबतीमध्ये न्याय मिळतो का? तर मी म्हणेल नाही.
या ठिकाणी ओव्हरलोड सर्रासपणे सुरू आहे. सरासरी दिवसाला एका नाक्यावरती, आता आपण हळाखेड नाक्याविषयी माहिती घेतली, त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी आणि आमच्या गोपनीय माहितीद्वारे असे निदर्शनास आले आहे की एका दिवसाला 24 तासामध्ये 300 ते 400 ओव्हरलोड गाड्यांची वाहतूक बेकायदेशीरपणे सर्रासपणे होत आहे. याच्यात शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडविला जात आहे. या बाबतीत तक्रारी केल्या गेल्यानंतर कुठलीही कारवाई होत नाही. वरिष्ठ मुंबईचे ऑफिसर बसले आहेत, त्यांच्या ऑफिसला देखील तक्रारी लेखी दिलेल्या आहेत, पुरावे दिलेले आहेत. अहमदाबादला देखील पुरावे देण्यात आलेले आहेत, तिथलं मुख्य ऑफिस अहमदाबादला देखील आहे. या ठिकाणी सर्व पुरावे दिल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची पाठराखण केली जाते आणि ते सांगतात की या ठिकाणी आमचे अधिकारी काहीच करत नाही. या ठिकाणी आमच्याकडे अनेक पुरावे हातात आले आहेत. कशी होती वेट मधली आणि ओव्हरलोडची चोरी. ओव्हरलोड एखाद्या ट्रकाला 10 टनची पासिंग आहे, ट्रकाची वजन मिळून समजा 12 टन असेल तर 12 टनाचा लोडिंग असला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी 14 टन माल राहिला, 2 टनाची गाडी 16 टन, तर त्या ठिकाणी 2 चाकं वजन काट्याच्या पुढे काढून वजन कमी केले जाते आणि त्या ठिकाणी 11.5 ते 12 टन दाखवलं जातं. अशा पद्धतीने लांब गाड्या असतील तर 2 चाकं मागे काढली जातात आणि वेट कमी केलं जातं. थोडक्यात अंडर ओव्हरलोड केली जाते. ओव्हरलोड गाड्याची अंडर ओव्हरलोड करण्याची पद्धत या नाक्यांवरती सर्रासपणे सुरू आहे. ही फुकट सुरू आहे का? तर नाही. एका गाडीवाल्याकडून कमीत कमी 1000 ते 2000 रुपयापर्यंत घेतली जातात. या 1000 ते 2000 मधले भागीदार कोण? त्या ठिकाणी चेकपोस्टवर बसलेला तपासणी जे कॉम्प्युटराईज हँडल करतात ते आहेत, त्यांच्यावरती जे हेड आहेत ते आहेत, त्यांच्यानंतर ऑफिसला बसणारा मॅनेजर आहे तो आहे, त्याच्यानंतर मुंबईच्या ऑफिसला बसलेले महाशय अधिकारी आहे देखरेख करण्यासाठी ते आहेत आणि यांच्यावर सर्वांवर वॉशिंग करणारा अहमदाबादला बसलेले आहेत ते देखील यात सहभागी असल्याचे निदर्शनास येत आहे. तुम्ही म्हणणार की तुम्ही आरोप का करत आहेत? कारण की या संदर्भात अनेक तक्रारी केल्यानंतर देखील कुठलीही कारवाई केली जात नाही. हे प्रकरण थांबत नाही. उलट या ठिकाणी ते नाक्यावाले सांगतात की आमचं कोणी काही बिघडू शकत नाही, हम तो चोरी करेंगे, हमारा कोई बिघाड नाही सकेंगे, अशा पद्धतीचे वर्तणूक या ठिकाणी नाक्यांवर सुरू आहे. या बाबतीत आत्ताच धुळे जिल्ह्यातील उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे ओव्हरलोडच्या बाबतीत त्यांनी उपोषण केले आहे. उपोषणला आज देखील बसलेले आहेत, परंतु त्यांना विचारपूस करण्यास किंवा त्यांच्या दिलेल्या तक्रारीला उत्तर देखील या चेकपोस्टवाल्यांनी दिलेले नाही. थोडक्यात तुमच्या तक्रारीची दखल कुठंच पद्धतीने घेतली जात नाही. आम्ही साप्ताहिक आदेश पोलीस रिपोर्टर आणि न्यूज चॅनल द पोलीस न्यूजच्या माध्यमातून देखील तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारी मुंबईला, अहमदाबादला मेलद्वारे प्रत्यक्ष भेटून केलेल्या आहेत. त्या संदर्भाच्या रिसिव्ह आमच्याकडे आहे. या पद्धतीने तक्रारी केलेल्या आहेत, त्यांना मेल केलेले आहेत. अशा पद्धतीने तक्रार केल्यानंतर देखील कुठलीही दखल घेतली जात नाही. या 5 त्यांच्या ऑफिसला पोस्टाने दिलेले आहेत, 3 ऑफिसला बाय हँड दिलेले आहे. अशा पद्धतीच्या तक्रारी केल्यानंतर देखील दखल न घेण्याची भूमिका आणि भ्रष्टाचार वाढवण्याची भूमिका ह्या नाक्यांनी घेतलेली आहे. BOT म्हणजे काय? बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर असा याचा अर्थ होत असला, परंतु याचा अर्थ आजच्या तारखेला BOT म्हणजे बॉर्डरवरती लूटमार अशा पद्धतीने सुरू आहे. या बाबतीत MBCPNLचे अधिकारी आणि कर्मचारी यांची गुंडगिरी, दहशत फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सामान्य नागरिक किंवा ड्रायव्हर देखील या विषयावर बोलत नाही. ह्या गाड्या पासिंग करण्यासाठी लांबच्या लांब गाड्या लागत राहतात. वाहनांना 2-2 तास 3-3 तास थांबून राहावे लागते. थोडक्यात ओव्हरलोड गाड्यांच्या काळा धंदा पास करण्यासाठी सुयोग्य वेळ पाहून
या ठिकाणी इतर अंडरलोडेड गाड्यांना त्रास होत असतो. थोडक्यात जो कायद्याने चालतो त्याला त्रास होतो, जो बेकायद्याने चालतो त्याला सर्रासपणे सोडले जाते. हा प्रकार सर्रासपणे सुरू असल्यामुळे या ठिकाणी आमच्याकडे अनेक पुरावे आले आहेत. आम्ही पुढच्या अंकी पूर्ण पुराव्यांशी या विषयाचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहोत आणि त्यानंतर न्यायालयात जाऊन या पद्धतीने जे लूट सुरू आहे ती थांबवण्याचा आम्ही लोकशाही मार्गाने प्रयत्न करणार आहोत. आपण पुढील अंक द पोलीस न्यूजच्या जरूर पहा. आदेश पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्याला या भ्रष्टाचाराविषयी संपूर्ण माहिती दिली जाईल. आपण पाहत राहा द पोलीस न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा.